राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी. आता अवधारा कथा घन जे सकळा कौतुका जन्मस्थान की अभिनव उद्यान विवेक तरुंच. आता आपण या 28व्या ओवीपासून ते 84 ओवीपर्यंत ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या या कथेचं महत्त्व आणि कथेची प्रस्तावना, त्याचबरोबर आपलं स्वतःचं प्रत्यक्ष माऊलीने आपलं स्वतःचं मत या कथेविषयी मांडलेलं आहे. 28 ते 84 ओव्यांचा आता आपण अभ्यास करणार. या कथेचं महत्त्व सांगताना आता अवधारा कथा गहन. ही कथा कशी आहे? गहन आहे. कथा कुठली? महाभारताची. या महाभारताच्या कथेमध्ये अनेक कथांचं हे जन्मस्थान, जे सकळा कौतुका जन्मस्थान. अनेक कथा आहेत, ज्या कौतुकाच्या कथा आहेत, ज्या विलोभनीय कथा आहेत. या कथांचं हे जन्मस्थान आहे. हे महाभारत ही एक कथा नाही, अनेक कथांचं गुंफून तयार झालेलं एक महाभारत हे महाकाव्य आहे. की अभिनव उद्यान विवेक तरुंचे. अभिनव उद्यान, उद्यान म्हणजे बगीचा, बाग, खूप मोठं उद्यान. कशाचं उद्यान आहे? विवेक तरुंचं. महाभारतामध्ये शेकडो विवेकी पुरुषांचं, पात्रांचं विवेचन आलेलं आहे, उल्लेख आलेला आहे. भीष्म, द्रोणाचार्य, शुक्राचार्य, अर्जुन, धर्म, भीम, शंतनू, भरत, विदूर आणि परमपिता जगन्नाथ श्रीकृष्ण, या सगळ्यांचा उल्लेख या महाभारताच्या कथेमध्ये आलेला आहे. त्यामुळे माऊलींनी हा शब्दप्रयोग केला आहे की अभिनव उद्यान विवेक तरुंचे. विवेक तरुचे हे विवेकी पुरुष आहेत, विवेकी झाडं आहेत. या विवेकी झाडांचं हे उद्यान आहे, हे बगीचा आहे, बाग आहे. विवेक म्हणजे विचार करणारा पुरुष, जो सर्व बाजूने विचार करतो, तो विवेकी. ह्या त्याचा शब्दांचा हा जो अर्थ आहे, हा माऊलींनी एका ओवीमध्ये आपल्याला सांगितलं. ना तरी सर्व सुखाची आदी जे प्रमेय महानिधी, नाना नवरस सुधाब्दी परिपूर्ण आहे. पुढची ओवी आहे. वीर, भयानक, अद्भुत, शांत, करुणा असे नवरस आहेत. या सर्व रसांचं जन्मस्थान किंवा या सर्व रसांनी परिपूर्ण असलेली कथा आहे. परमधाम प्रगट. परमधाम प्रगट याचा अर्थ, ज्या येथे प्रत्यक्ष परमेश्वर, प्रत्यक्ष जगन्नाथ, प्रत्यक्ष श्रीकृष्ण, त्यांची द्वारका इथे प्रगट झालेली आहे. या द्वारकेचा इथे उल्लेख आहे. ही द्वारका या महाभारतामध्ये आहे. ते परमधाम इथे आहे. सर्व विद्यांचे मूळपीठ, सर्व विद्यांचे मूळपीठ. तसंच हे परिपूर्ण आहे कशाने? सुधाब्धी, नवरस सुधाब्धी. नवरस सुधाब्धी म्हणजे याच्यामध्ये 9 रसांचा, 9 रस म्हणजे 9च्या 9 रस याच्यामध्ये असलेलं हे तुमची सुधा तृप्त करणारं असं हे महाभारताचं काव्य आहे, महाभारताची कथा आहे. हा जो काही नवरसांचा जन्म आहे, हा जन्म या संपूर्ण महाभारतामध्ये झालेला आहे. जणू काही महाभारत हे या नवरसांचं चवदार तळं आहे. या नवरसांचं महामोठं असं गोड पाण्याचा हा तलाव आहे. सुंदर कल्पना आहे. माऊली पुढची ओवी आहे की परमधाम प्रगट सर्व विद्यांचे मूळपीठ शास्त्र जाता वसवटा अंश आहे. हे परमधाम आहे. हे सर्व विद्यांचं काय आहे? मूळपीठ आहे. प्रत्यक्ष परमात्म्याचं सर्व शास्त्रांचं भांडार हे आहे. याच्यामध्ये जे नाही असं कुठलंही शास्त्र या महाभारतामध्ये नाही. इथे धर्मशास्त्र आहे, राज्यशास्त्र आहे, युद्धशास्त्र आहे, ग्रहशास्त्र आहे. जे जे शास्त्र म्हणून तुम्ही म्हणाल ते प्रत्येक शास्त्राचा उल्लेख या
महाभारतामध्ये आलेला आहे. जास्त जाता वसवट अशेषांच, याच्यामध्ये असलेला कुठलाही शास्त्राचा अर्थ हा इतर कुठल्याही भाषेत नाही असं शक्य नाही. किंवा याच्यामध्ये जे शास्त्र आहे ते जर बाजूला केलं तर याच्यामध्ये बाकी जे उरेल ते केवळ वाळवंटच आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कुठेही शिल्लक राहणार नाही. या त्रैलोक्यामध्ये जे काही शास्त्र आहे ते सगळं शास्त्र या महाभारताच्या कथेमध्ये आहे. ना तरी सकळ धर्मांचे माहेर, सज्जनांचे जिवार, लावण्यरत्न भांडार शारदेचे. सकळ धर्मांचे माहेर, सर्व धर्म या महाभारतामध्ये आहे. सज्जनांचे जिवार, सज्जनांचं जे काही बोलणं आहे, सज्जनांचे जे काही मत आहेत, सज्जन म्हणून जे काही विचार आहेत, सज्जनांचा जो काही जीव आहे, ते सर्व सज्जन याच महाभारतामध्ये आपल्याला बघायला मिळतं. यापासूनच धर्म उत्पन्न होतो. यापासूनच तुम्हाला पुत्रधर्म, पतिधर्म, राजधर्म, गुरुधर्म कळतो. असे हे धर्मांचे माहेर, लावण्यरत्न भांडार शारदेचे. हे जे काही लिहिलेलं आहे, व्यासांनी हे जे काही लिहून ठेवलं आहे गणपती बाप्पांच्या हस्ताक्षरामध्ये, याचं जे लिखित आहे ते लिखित काय आहे? लावण्यरत्न भांडार शारदेचे. प्रत्यक्ष सरस्वतीचं हे रत्न भांडार आहे, सरस्वतीचा खजिना आहे, सरस्वतीचं हे लावण्य आहे आणि सरस्वतीचं हे भांडार आहे. हा मोठा खजिना आपल्यासाठी ज्ञानेश्वर माऊलींनी उघडा करून दिला आहे, रिता करून दिला आहे. आपल्यासमोर आपल्या भाषेमध्ये, आपल्या बोलीभाषेमध्ये माऊलींनी मांडलेला आहे. पुढची ओवी आहे. नाना कथारूपे भारती, प्रगटली असे त्रिजगती, आविष्कारांनी महामती व्यासाची. नाना कथारूपे भारती, कथा, महाभारताची कथा विविध कथांनीही आपल्यासमोर मांडलेली आहे. प्रकटली असे त्रिजगती, या त्रैलोक्यामध्ये ही प्रकट झाली आहे नाना कथांच्या रूपाने. विविध कथांच्या अनुभवातून ही महाभारत ही कथा आपल्यासमोर सादर केली गेली. आविष्कारांनी म्हणजे महामती म्हणजे कोणाची? व्यासाची. व्यासमुनींच्या, महर्षी व्यासांच्या बुद्धीतून आविष्कार म्हणजे एखाद्या गोष्टीचा झालेला शोध किंवा निर्माण किंवा त्याच्यापासून ते उत्पन्न झालेलं, म्हणजे त्यांनी त्याचा शोध लावला. व्यासांच्या बुद्धीतून ही महाभारताची कथा प्रगट झाली आहे, याचा आविष्कार झालेला आहे, याचा शोध लागलेला आहे. ही महामती म्हणजे एवढी मोठी बुद्धी आहे, ही कुठल्याही सामान्य माणसाच्या आवाक्यातली गोष्ट नाही. प्रत्यक्ष व्यासांनी रचलं ते महाभारत घडलं. इतकी मोठी बुद्धी, इतकी महान बुद्धी, त्याला ज्ञानेश्वर माऊलींनी शब्द वापरला आहे महामती व्यासाची. महान व्यासमुनींच्या बुद्धीतून निर्माण झालेलं हे महाभारत. येथूनही रसा झाला आओ, म्हणून का काव्य राहो, ग्रंथ गुरुवतीचा ठाव, येथूनही रसा झाला आओ रसाळपणाचा. हा काव्यराव म्हणजे हा काव्यांचा राजा आहे. महाभारत हे काय? काव्यांचा राजा आहे. ग्रंथ गुरुवतीचा, सगळ्यात मोठा ग्रंथ आहे, सर्व ग्रंथांचा हा गुरु आहे. सर्व काव्यांचा राजा, सर्व ग्रंथांचा हा गुरु आहे. येथूनही रसा झाला, इथून सर्व रस, सर्व कथांचा, सर्व गोष्टींचा उलगडा झाला आहे. रसाळपणाचा, जे काही रसयुक्त, जे काही ऐकण्यास विलोभनीय आहे, जे कानांनी श्रवण करता येईल,
जे आपल्याला या सृष्टीमध्ये ज्या काही गोष्टी आपण कानाने ऐकतोय, ज्या घडतायत, त्या सर्व गोष्टी या महाभारतातल्या आहेत. या महाभारतात जे आहे ते आपल्या कानावर पडते, तेच आपण या सृष्टीमध्ये उपभोगतोय. त्याच्यामुळे काव्य हा राजा आहे आणि हा सर्व ग्रंथांचा हा गुरु आहे. देवीची ऐका आणिक एक, येथुनी शब्दश्री सच्छात्रिक, महाबोधी कोवळीक उद्भव. अजून एक तुम्ही ऐका. आणखीन एक उदाहरण दिलंय महाराज ज्ञानेश्वर माऊलींनी. अजून एक उदाहरण दिलंय. ते काय म्हणतायत? शब्दश्री सच्छात्रिक. येथे जे जे शास्त्र आहे ते शास्त्र, त्याचा प्रत्येक शब्द काय आहे? शब्दश्री. तो जो शब्द आहे, शास्त्रांचा जो शब्दांचा वापर केलेला आहे, तो शब्द इतक्या हळुवारपणे, इतक्या मृदू भाषेमध्ये, इतक्या सुंदरपणे तुम्हाला सांगितलेला आहे की त्याच्यामध्ये एक सहज हळुवारता आलेली आहे. महाबोधी. महाबोधी म्हणजे सगळ्यात मोठा बोध करणारा हा ग्रंथ, सर्व विषयांचा बोध करणारा हा ग्रंथ व्यासांच्या बुद्धीतून, व्यासांच्या वाणीतून अत्यंत सहज हळुवारपणे आपल्यासमोर आणलेला आहे. ज्ञानेश्वर माऊलींची ओवी फार महत्त्वाची आहे. प्रत्येक शब्द तुम्ही ऐका. हे शब्द आपल्या मराठी भाषेसाठी, मराठी भाषेतल्या उच्चारांसाठी, आपली भाषा सुदृढ होण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. पुढची ओवी आहे. येथ चातुर्य शहाणे झाले, प्रमेय सुचीस आले, आणि सौभाग्य पोखले सुखाचे येथ. इथे तुम्हाला एक गोष्ट सांगावी लागेल. येथ चातुर्य शहाणे झाले. आता चातुर्य म्हणजे काय? चतुरपणा म्हणजे शहाणपणा. शहाणपण आणि चतुरपणा वेगळा आहे का हो? महाराज नाही. तुम्हाला एक गोष्ट सांग. बिरबल आणि अकबर आणि बिरबल, अकबराच्या दरबारात बिरबल हे रत्न होतं. बिरबल हा अत्यंत चतुर, हुशार. हे त्याची ख्याती हे सर्वदूर पसरली. सर्वदूर गेल्यानंतर शेजारचा जो राजा होता, त्या राजाला या बिरबलाच्या बुद्धीचा कस लागावा, कारण तो सुद्धा हुशार होता, तो सुद्धा चतुर होता. त्यांनी चतुरपणे एक निरोप बिरबलाला धाडला. बिरबलाला सांगितलं की तुमच्याकडे भरपूर अक्कल आहे असे आम्हाला समजले, तर काही घडावर अक्कल आम्हाला पाठवून द्या. बघा, बिरबल हा अत्यंत हुशार आहे, प्रगल्भ बुद्धिमत्तेचा आहे. त्याला एका राजाने, शेजारच्या राजाने चतुरपणे प्रश्न केला आहे की तुमच्याकडची घडावर अक्कल आमच्याकडे पाठवा. आता ही अक्कल कशी देणार, कशी पाठवणार? पण तो बिरबलाने त्यांना पुन्हा निरोप पाठवला, 1 महिनाभर थांबा, मी आपल्याला अक्कल पाठवतो. 1 महिनाभर त्या राजाने वाट बघितली. 1 महिन्यापर्यंत बिरबलाने एक भोपळ्याचा वेल घेतला आणि कच्ची मडकी, कच्च्या मातीची, मडकं भाजलेलं नाही, मातीची मडकी कच्ची, त्या कच्च्या मातीच्या मडक्यांमध्ये भोपळ्याचा वेल फळ आल्यानंतर तो भोपळा त्या मडक्यांमध्ये सोडला. कच्च्या मातीचं जे मडकं असतं ते एकदम तकलादू असतं. त्यात भोपळा बऱ्यापैकी मोठा झाला, तो त्या आता भांड्यातनं बाहेर येणार नाही इतपत त्याची वाढ झाल्यानंतर ते सगळे भोपळे त्यांनी कापले. लाल कपड्यामध्ये ती मडकी गुंडाळली, त्याच्या आतमध्ये असेल तो भोपळा, आणि ती मडकी त्या राजाला पाठवली आणि राजाला निरोप दिला की आपल्याला हवी असलेली अक्कल आम्ही पाठवलेली आहे, ही आपण घ्यावी, त्यातली अक्कल आपण काढून घ्यावी आणि ते घडे पुन्हा आम्हाला परत पाठवावे. महाराज, भोपळा त्या घड्यामध्ये अडकला आहे. मातीचं मडकं आहे पण ते कच्चं आहे, ते काढलं तर तो मडकं फुटणार आहे. आता तो भोपळा त्यातनं तर काढू शकत नाही, हे त्या राजालाही समजलं आहे. त्यांनी मोहरा
आणि जड जवाईर बिरबलाच्या हुशारीचं कौतुक म्हणून पाठवलं आहे. विचार करा महाराज, चातुर्य येथ शहाणे झाले. बिरबलाच्या अंगी हा शब्द वापरलेला आहे. तो शब्द इथे लागू पडतो. येथे चातुर्य शहाणे झाले. तो चतुर होता, पण त्याच्यापेक्षा बिरबल हुशार होता. ते चतुरपणा बिरबलाने आपल्या हुशारीने खोडून काढला. चातुर्य येथ शहाणे झाले. प्रमेय सुचीस आले. प्रत्येक गोष्टीचं प्रमेय ठरलं, परिमाण ठरलं. कसं? नेम असावा कोणासारखा? अर्जुनासारखा. प्रतिज्ञा असावी कोणासारखी? भीष्मासारखं. सत्यवान असावं कोणासारखं? धर्मासारखं. दानशूर असावं कोणासारखं? कर्णासारखं. प्रमेय सुचीस आले. आजही आपण ते प्रमेय, महाभारतातलं प्रमेय आजही आपण आपल्या या जीवनामध्ये, या कलियुगामध्ये हजारो वर्षानंतर आपण तेच प्रमेय, तेच परिमाण आजही आपण वापरतो. प्रमेय सुचीस आले. तीच सूची आपण आजही वापरतो. नेम आहे अर्जुनासारखा नेम. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि सौभाग्य पोखले सुखाचे. सुख म्हटल्यानंतर सौभाग्य आलंच हो महाराज. सुख आहे म्हणजे सौभाग्य आहे ना महाराज. पण सौभाग्य पोखले सुखाचे एक, म्हणजे सुखालाही सौभाग्य प्राप्त झालं, सुखही आनंदी झालं. ही कल्पना फक्त आणि फक्त ज्ञानेश्वर महाराज माऊलीच करू शकतात. येरा गावळ्याचं हे काम नव्हे. आता महाराज तुम्ही म्हणाल सुखाला तुम्ही पोखले म्हणताय, सुखाचे येतं, म्हणजे सुखाला सुखाचं स्वप्न पडावं किंवा सौभाग्याला सुखाचं स्वप्न पडावं किंवा सौभाग्याला सुख मिळावं म्हणजे काय महाराज? त्याचं एक तुम्हाला उदाहरण देता येईल. एक अत्यंत सुंदर रूपवती नुकतीच लग्न झालेली आहे. त्या लग्न झालेल्या सुंदर युवतीला तिचा नवरा, तिचं सौभाग्य ज्या वेळेला प्रत्यक्ष एखाद्या चांगल्या ठिकाणी, चांगल्या देवाच्या दारी किंवा कुठल्याही प्रेक्षणीय स्थळी ते घेऊन जात, त्यावेळेला महाराज त्या देवाचे पाया पडताना, त्या तीर्थाच्या पाया पडताना, त्या येणाऱ्या समोर येणाऱ्या त्या प्रसन्न स्वरूप त्या देवाच्या पाया पडताना ते सौभाग्य, आपलं असलेलं नवरा म्हणजे ते सौभाग्य, त्या दोघांच्या समोर असलेलं ते देवाचं रूप, त्या रूपाशी नतमस्तक होताना त्या सौभाग्यालाही ते सुख प्राप्त होतं. तो जो आनंद महाराज त्या तरुणीच्या चेहऱ्यावरचा आहे, त्या नवयुवतीच्या चेहऱ्यावरचा आहे. समोर प्रत्यक्ष ब्रह्म उभा आहे, बाजूला तिचं सौभाग्य उभं आहे आणि त्या सौभाग्याने सहित ती त्या देवाला नमस्कार करते, त्या देवाच्या पायावर डोकं ठेवते. ते जे सुख आहे, त्या सौभाग्याला मिळालेलं जे सुख आहे, ते सुख इथे महाराज माऊलींनी वर्णन केलेलं आहे. या महाभारतामध्ये तुम्हाला ते सुख मिळणार आहे, तो आनंद मिळणार आहे जे सौभाग्याला, म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष, तुम्हाला सौभाग्य आहे तुमच्याबरोबर आणि तुम्ही देवाच्या दारी आहात तुमच्या स्वतःच्या सौभाग्याबरोबर. हे जे काही सुख आहे, हा जो काही आनंद आहे, हा फक्त माऊली त्या नवयुवतीलाच समजू शकतो, अनुभवता येऊ शकतो. काय शब्दप्रयोग आहे महाराज, काय सुंदर वर्णन केलेलं आहे माऊलीने बघा. इतका मोठा विचार दुसरा कुठल्याही ग्रंथामध्ये आपल्याला सापडणार नाही. माधुर्यी मधुरता, शृंगारी सुरेखता, रूढपण उचिता दिसते. या वाक्यामध्ये, मागच्या ओवीमध्ये आणि या ओवीमध्ये या कथेचं महत्त्व कुठल्या शब्दात सांगावं, या दोन्ही गोष्टींमध्ये तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे.
माधुरी मधुरता शृंगारी सुरेखता रूढपण उचिता से. माधुरी मधुरता हा जो शब्द वापरला, आता गोड आहे ते मधुर असणारच. बासुंदी आहे ती गोड आहे महाराज, ती मधुर असणारच ना, गोड असणार, मधुरता त्याच्यामध्ये आहेच. मग माधुर्य आणि मधुरता दोन शब्द वेगळे कसे काय होऊ शकतात? माधुर्याला मधुरता, गोडाला गोड कसं काय? गोड गोड झालं हो, अहो कसं झालं? आता हे माधुर्य मधुरता या शब्दाचा अर्थ आहे, माधुर्य म्हणजे ती बासुंदी आहे, तुम्ही घरात समजा पिताय, पण तीच बासुंदी समजा तुम्हाला स्वर्गामध्ये रंभा उर्वशी या अप्सरांनी आणून दिली. चांदीच्या पेल्यामध्ये रंभा उर्वशीने स्वर्गामध्ये जर ती बासुंदी आणून दिली, बासुंदी महाराज तीच आहे, पण ती बासुंदी ज्या हातांनी ज्याने तुमच्या समोर आणून दिली आहे त्यावेळेला तिची मधुरता माधुर्य वाढलेलं आहे, ती जास्त अवीट गोड झालेली आहे. ही जी काही संकल्पना आहे ना महाराज, हे जे काही विचार आहेत ना या कथेबद्दलचे, त्याचं कौतुक करण्याचे जे ज्ञानेश्वर माऊलींनी शब्द वापरलेत ना, ते अवीट गोड आहेत, त्याच्यापेक्षा काहीच नाही. शृंगारी सुरेखता, जातीवंत सुंदर आहेच हो एखादी स्त्री, पण तिने खूप जास्त सुंदर दिसण्यासाठी केलेला शृंगार, त्याच्यानंतर ती दिसणारी सुंदरता, म्हणजे आधी ती सुंदर आहेच, पण तिला हळद लागल्यानंतर, त्या हळदीनंतर ज्यावेळेला ती साज शृंगार करून नववधूच्या रूपामध्ये ज्यावेळेला येईल त्यावेळेला शब्दप्रयोग होईल शृंगारी सुरेखता. सुंदर आहेच, पण ती अजून सुंदर दिसायला लागलेली आहे, शृंगाराला सुद्धा आपोआप सुरेखता आलेली आहे. इतकं सुंदर रूढपण उचिता दिसे भले. आता याचं तुम्हाला एक मी उदाहरण देतो. रूढपण उचिता, रूढपण म्हणजे काय? म्हणजे एखाद्या गोष्टीविषयी असलेली मोठेपणा एखाद्या गोष्टीला. उच्चिता, त्याला पण एक वेगळी उंची प्राप्त झाली, ते ऑलरेडी मोठं आहेच महाराज. जी गोष्ट मोठी आहे त्यालाही मोठेपण प्राप्त होईल, इतकं या महाभारताच्या कथेमध्ये आहे, असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. शब्दप्रयोग आहेत महाराज, हे शब्दप्रयोग अभ्यास करण्यासारखे आहे. पुढची ओवी आहे, येथ कलाविदपण कळा पुण्यासी प्रताप वागळा म्हणून जन्मे जयाचे वलीला दोष हरले. कळा विन कळा म्हणजे दुःखालाही महाराज दुःख होईल इतकी करुणा याच्यामध्ये आहे. प्रत्यक्ष रणांगणावरती अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू या युद्धामध्ये धारातीर्थी पडतोय महाराज. ते दुःख टाकून पुन्हा युद्धाला उभं राहायचंय. महाराज, आपला मोठा मुलगा गेलाय, याच्यापेक्षा मोठं दुःख नाही. एथ कळा विदपण कळा, दुःखापेक्षाही खूप मोठं दुःख आहे, म्हणजे दुःखालाही दुःख व्हावं इतकं आहे. गांधारीने आपल्या समोर आपल्या 100 पुत्रांचा घात होताना बघितलाय. 100 पुत्र आपले मरताना बघितलेत. आपण असलेली 100 पुत्रांची आई निपुत्रिक झालेलं सगळ्यात मोठं दुःख या कथेमध्ये गांधारीच्या वाटेला आलेलं आहे महाराज. दुःखाविदपण कळा, कळा विदपण कळा, दुःखालाही दुःख होईल इतकं मोठं दुःख या कथेमध्ये आहे. पुण्यासी प्रतापू आगळा, पुण्यापेक्षा ही मोठा प्रताप असेल असं पुण्यालाही पुण्य. आता याचं तुम्हाला उदाहरण द्यायला लागेल, किती मोठं पुण्य असेल. धर्मराजा जेव्हा स्वर्गाच्या दारावर महाराज उभा होता त्यावेळेला महाराज स्वर्गात पाऊल ठेवायचंय, पण स्वर्गात पाऊल ठेवताना समोर त्याला सांगितलं गेलंय की तू एकटाच पुण्यवान आहेस, स्वर्गात महाराज तूच येऊ शकतोस, तुझे भाऊ आणि द्रौपदी हे काही स्वर्गात येऊ शकत नाहीत. धर्मराजाने दिलेलं उत्तर हे पुण्या
पुण्यालाही प्रताप मिळावा किंवा पुण्यालाही अभिमान वाटावा असं आहे. म्हणजे पुण्यालाही पुण्य मिळावं इतकं मोठं उत्तर आहे. मला स्वर्गाचा लाभ होतोय, माझे भाऊ नाही आले ते दुसरा एखादा कोणी असता तो गेला असता, पण स्वर्गाच्या दारावर सुद्धा धर्मराजा म्हणाला आहे की माझे भाऊ जर माझ्याबरोबर नसतील तर त्या स्वर्गात मी येणार नाही. माझे भाऊ जर नरकात असतील तर मी त्यांच्यासोबतच नरकात जाईल. त्यावेळेला समोरून आवाज आलेला आहे, आकाशवाणी झाली आहे की धर्मराजा मागे वळून बघ. त्यावेळेला केवळ धर्मराजाच्या पुण्यामुळे त्याचे चारही भावंड द्रौपदीसहित त्याच्या मागे उभी आहेत आणि ती सगळेजण सर्व पांडव स्वर्गात गेलेले आहेत. आणि हा शब्द आहे पुण्यासी प्रतापू आगळा. पुण्यालाही प्रताप असेल म्हणजे पुण्य प्रतापी म्हणून तो धर्मराजा. किती सुंदर शब्दप्रयोग आहे महाराज. यासारखे शब्दप्रयोग आपण ऐकावेत, ऐकत राहावेत. रोज सकाळी ही कथा ऐकावी, या ओव्यांचं पारायण करावं. थोडी तरी ज्ञानेश्वरी रोज सकाळी महाराज ऐकावी. आयुष्य सुंदर होऊन जाईल महाराज. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.